जगदवंदनीय देवनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला या प्रकरणातील अभंग असून या अभंगातून तुकोबाराय आपल्याला झालेलं जे आश्चर्य ते व्यक्त करतात. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा या अभंगातून तुकोबाराय जे गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत. उपदेशपर असेल, मागणीपर असेल, नामपर असेल, विरहाणी असतील, त्यातील काला या प्रकरणामध्ये हा अभंग मोडतो. आश्चर्य व्यक्त करतात. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असल्यामुळे थोडासा परिहार तो म्हणजे असा. अधिक मासामुळे चालू असलेला हा आपला प्रतिपदेपासून ते अष्टमी पर्यंतचा सप्ताह आता सप्त्याचा शेवटचा दिवस. अर्थात जसं मंदिराचा कळस झाला की त्या मंदिराचं काम पूर्ण होतं तसं सप्त्याचा काला झाला की सप्ताह पूर्ण होतो. त्या नियमानं शेवटचं हे आपलं सप्त्याचं काल्याचं कीर्तन. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदुंगावरती बसलेले आपल्या भागातील मृदुंग गंधर्व युवराज महाराज असतील, चोपदार असतील, आमचे उद्धव महाराज असतील, नारायण बाबा असतील, भागवत महाराज असतील, मुकुंद बाबा काकडे असतील, आमचे सहकारी सहमित्र मगर महाराज असतील आणि संस्थेतील विद्यार्थी असतील, तुम्ही सर्व श्रोते मंडळी, तसेच या मठाचे मठाधिपती आमचे गुरुबंधू पांडुरंग महाराज असतील आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या त्या पंढरीश पांडुरंगाच्या चरणी नमन करतो, सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक माझा पाया, मस्तक माझा, मस्तक माझा, चरणी नतमस्तक करतो. वारकरी म्हणून जे कोणी असतील त्या सर्वांच्या 7 दिवस झाले गेल्या. आमचे विनेकरी बाबा असतील, चोपदार असतील आणि 2 दिवसापासून साऊंड सिस्टम ज्यांचे आहे, कालच्या कीर्तनापासून आपले साऊंड सिस्टमचे ऑपरेटर मालक बाबूभाई यांना सुद्धा खूप धन्यवाद. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि आता फावल्या वेळामध्ये मला जाण आहे आज तुमच्या पोटामध्ये काही नाही. दररोज तुम्हाला सकाळी सकाळी खायची सवय लागलेली आहे का नाही? नाश्ता खातात 8 दिवसापासून आणि आज 10 वाजत आले तरी काही बाबा काही नाश्त्याचं नाव घेणार. मनामध्ये तेच असेल आहे का नाही? कोणी थैल्या भरून ठेवल्या असतील,
गाडी कधी लागते अर्धे तर गेले, अर्धे गेले कुठपर्यंत, बार्शी पर्यंत, अर्धे गेले तिथपर्यंत. आणि काहीच्या मनामध्ये तसं करू नका. आता फक्त 1च तास उरलाय आपल्याला चिंतनाला. 1 तासामध्ये आपल्याला कडीला निघायचंय. मग 1 तासामध्ये तुम्ही आता त्या थैल्यात मन जाऊ देऊ नका. त्या झुला असतील, घोंगड्या असतील, त्या जाग्यावर राहू द्या. फक्त 1 तास आता इथं बसा. शेवटचं म्हणणं ऐका. सगळं ऐकलं ना तुम्ही? अहम भाग्य आहे सगळ्यांचं. अधिक मासामध्ये येऊन आपण हा हरिनाम सप्ताह करतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा करतो. पण आता शेवटचा 1 तास द्या. मुखानं फक्त ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल दोन्ही कानावरती येईल त्यावेळेस मुखानं विठ्ठल म्हणा आणि हातानं टाळी वाजा. विठ्ठल दिवस झाले सप्ताह चालू आहे. आजचा हा 8वा दिवस, अर्थात काल्याचा दिवस. हा मुकुंद बाबांनी एकटा करावा, एकट्यानं करावा. हा खेळ इतका सोपा नाही गड्या. मग कोणी श्रमदान केलं असेल, कोणी अन्नदान केलं असेल, कोणी आर्थिक दान केलं असेल. सर्वांना खरंच नतमस्तक होतो. कारण मला याचा बाबा खरंच अनुभव नव्हता. आणि याच्यामध्ये काल तुम्ही बोलून गेले की याच्यामध्ये हौशे, गौशे, नवशे सगळेच असतात. तो अनुभव आलाय मला थोडासा. कारण सगळेच इथं विठ्ठल विठ्ठल म्हणायला येत नाही. कारण विठ्ठल विठ्ठल म्हणणं काय सगळ्याला जमायला इतकं सोपं आहे का? पुण्य लागतं, महत् पुण्य लागतं, त्यावेळेस येतं. पण आता तरी 1 तास उरला. मनामध्ये काहीच येऊ देऊ नका. मग ते परधन असन, पर स्त्री असेल, जे काही असेल ते मनातलं काढा. जाता जाता 1 तास फक्त त्या भगवंताचं चिंतन ऐका. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे ना, आश्चर्य व्यक्त करणारा अभंग आहे. आश्चर्य व्यक्त त्या वेळेस केलं जातं ज्या वेळेस अघटित घटना एखादी आपल्या समोर घडली, आपण कधी पाहिली नाही, अशी अचानक घडली की आश्चर्य, त्यावेळेस आश्चर्य व्यक्त केलं जातं. एखाद्या वेळेस अचानक खूप मोठा साप आला समोर. साप कळतो ना सगळ्याला? साप गुफेमध्ये राहतो. मोठाले दात असतात, त्याला मिशा असतात, 4 पाय असतात. काही हो म्हणू नका, दिवस आहे आता. साप अचानक पाहिला, काय म्हणतो? अरे बाप! आश्चर्य ना. अचानक एखादी गोष्ट पाहिली की आश्चर्य. जसं व्यवहारात होतं ना, तसंच परमार्थामध्ये सुद्धा आश्चर्य व्यक्त करण्याची गरज आहे आणि होत असते. काय आश्चर्य पाहिलं तुकोबारायांनी? अभंगाचं पहिलं चरण. घोरड्यावरती बसून चिंतन करतायत.
निवांत बसलेले आहेत आणि आश्चर्य व्यक्त डोंगरावरती बसून करतायत. काय तुकोबारायांना ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेली, जेणेकरून या चालू युगामध्ये जगत असून भूतकाळातलं सर्व काही दिसतंय तुकोबारायांना. काय दिसलं तुकोबारायांना? प्रसंग गोकुळातला आहे. पाहिलं तुकोबारायांनी, पाहिलं तर ते गवळ्याचे पोरे त्यांचं उष्ट भगवंत खातोय म्हणून तुकोबाराय आश्चर्य व्यक्त करताय. याच्यामध्ये काय आश्चर्य व्यक्त करण्याची गरज आहे की एखाद्याचं उष्ट खाल्लं मग अरे बापरे, इतकं काय आश्चर्य व्यक्त करायची गरज आहे महाराज? का करण्याच्या पहिली शंका, आश्चर्य व्यक्त का करतात? पाहिलं तर गवळी कळते तुम्हाला. तो काळ, तो पूर्वीचा काळ, द्वापार युगातला काळ काय असेल हो तेव्हा? कोणतं पेस्ट असेल, कोणतं ब्रश असेल, कसे कपडे असतील? हा, गवळ्याचे पोरं ते अशा. आमच्याच बालपणातलं सांगतो, 8वी 9वी पर्यंत जाऊच तर इतकुल्या चड्ड्या होत्या अशा, है का नाही? आताचे मुलं नाही, ते केजीला जातात ना आता. मग केजीला जात असतानाच ते ज्युनियर केजी, सिनियर केजी जातानाच टाय, बूट, बेल्ट, ते फ्रॉक असल, ती पॅन्ट असल, सुसज्ज होऊन जातात. आणि गवळ्याचे पोरं त्या काळातले कसे असतील? गवळ्याचे आपलाच काळ पाहना, हाफ चड्डी आणि त्याच्यामध्ये एखादी जर का वडिलांनी आपल्या बापानं मोठी आणली ना, दर्शिक मोठी बेल्ट नव्हतं महाराज. काय होतं भागवतबा? काय होतं? बेल्ट नव्हता आपल्या काळामध्ये. मग करदुडा वरून लावायचा, आणि करदुडा लावला तरी पण करदुडा ढिल्ला झाला की एवढी काडी घ्यायची. कोणी घेतलेली नाही का? काडी घ्यायची, ती काडी ना असा पिळा मारायचा. आणि मग ते पॅन्ट वर घेताना काही ठिकाणी वर जायची, काही ठिकाणी खाली राहायची. मग ते मुलगा चालायला लागला, आपण चालायला लागलो की गाडीचा हेलर असलेली गाडी अशी थोडा वाकडा तिकडा बसल्यावर कशी गचके खात जाते, तसं दिसायचं ते चालताना. तिथं गवळ्याचे पोरं इतके ओंगळवाने त्यांचं उष्ट खातो. हे कस काय शक्य आहे? म्हणून तुकोबाराय आश्चर्य व्यक्त करतात. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, आणि ते खाणं तरी कसं शक्य आहे? कारण उष्ट खाणं, दुसऱ्याचं खाणं. स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतःला जगद्गुरु म्हणून घेतात आणि जगाचा उद्धार करण्याकरता पांडवाला, त्या अर्जुनाला समजून सांगण्याकरता 600 श्लोकाची गीता लिहिली. आणि त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात, काय म्हणतात? उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. तामसी माणसं जे उष्ट खातात ते कोण सांगतंय? कोण सांगतंय? भगवान श्रीकृष्ण सांगताय. जे उष्ट खातात, उष्ट खाऊ नाही महाराज. आपल्याच पंक्तीला पाहिलं, 2 मुली एकातच बसून खाऊ लागले. एकमेकाचं उष्ट खाऊ नाही, कारण ते तामसी अन्न होतं एकाच्या ताटात खाल्ल्याच्या नंतर. मग भगवंत स्वतः सांगतात की एका ताटात खाल्ल्याच्या नंतर ते तामसी अन्न होतं. मग सात्विक माणसानं एका ताटात खाऊ नये. आणि स्वतः भगवंत त्या
गोपाळाचे उष्ट खातात, खाय त्यांची उष्टावळी, म्हणून आश्चर्य तुकोबारायांना झालं. मग का उष्ट खातो भगवंत, खाऊ नाही त्याने? त्याचं उत्तर पण आहे महाराज. का आता इतकं चिंतन सांगायला वेळ नाही आपल्याला, पुढे जायचंय ना. त्याचं उत्तर सरळ, गोपाळ आणि भगवंत हे भिन्न नव्हतेच, म्हणून उष्ट वेगळं वेगळं खाल्लं. इकडं पहा, मी खाल्लं आणि तेच तुम्हाला दिलं तर ते उष्ट होईल, पण तुम्ही मी एकच असलो तर? वेगवेगळे नव्हते देवते संत. मग गोपाळ ते भगवंत असं लावायला काही अडचण नाही. गोपाळ तेच भगवंत होते, म्हणून उष्ट खाल्लं ती शंका इथं संभवत नाही. बरं, उष्ट खाल्लं, काय करत होते ते गोपाळ की भगवंत त्यांचा उष्ट खात होता? काय साधना करत होते? अभंगाच्या दुसऱ्याच्या सेवाच आहे. दाद दिली पाहिजे, आपण नाही द्यायची आपल्याला तर कोणी देणार? सुंदर. आणि वादनाविषयी तर आमच्या भागातले महामेरूच वा. करती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. काय करत होते? एकच करायचे गड्या, काय? नाम चिंतन करायचे, तद व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि नाम हे साधन जे आहे ते साधनोत्तम साधन आहे. सर्व साधनात सर्वोच्च साधन आहे. त्या नामाला अधिकारी लागत नाही. तो कोणत्या कुळात आलेला आहे? गवळी कोण्या कुळात? तो ब्राह्मणच असावा, तो शूद्र असावा, तो वैश्य असावा, तो क्षत्रिय असावा, काही लागत नाही. त्याच्यासोबत राहणं, नामाचं चिंतन करणं, त्याचं चिंतन करणं. चिंतन शब्द आलेला आहे. करते नामाचे चिंतन, चिंतन करायचे. नामस्मरण वेगळं, नामचिंतन वेगळं. आता इतकं आत घुसायला वेळ नाही.
चिंतन करायचे. आणि एकदा का नामाचं चिंतन त्यांनी केलं ते त्याला भजले. मग एक प्रमाण आहे तुकोबारायांचं, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. मग ते त्या गोपाळाचे सगळेच काम करायचे. मग काय करायचं, त्यांच्यासोबत खेळायचं. आणि खेळता खेळता जर का आपल्यावर राज आला ना, डाव आला ना, तो डाव पण द्यायचा. अभंगाचं तिसरं आले द्यावे डाये, करती नामाचे चिंतन. आली द्यावे डावी धावे वळत्या मागे गाई. डाव आला ना, आता भगवंताचं चिंतन करता करता, हे कृष्णा, अरे खेळू खेळू दमलो रे आम्ही, गायी वळवळू दमलो. मग त्या गायी सुद्धा चोरू चोरू दमल्या, आता त्या बसल्या एकटाई. मग काय करायचं म्हणे, देवा आपण खेळ खेळू ना. खेळत असताना भगवंतावर डाव आला, राज आला की मग त्या गायी उठून चरायला गेल्या की देवा तू हात केलाय, जाय आमचा डाव दे. मग काय डाव द्यायचा, धावे वळत्या मागे गाई, वळत्या मागे गायी धावे, गायी मागे वळत्या धावे. गायीच्या माग माग वळत्या आणण्याकरता फिरायचा. म्हणजे गोपाळाच्या पण गायी कोणी सांभाळायच्या. गोनाम इंद्रिय केलं तर उत्तम होईल, आहे का नाही. हा, गोनाम इंद्रिय म्हणजे जो त्याचं नामस्मरण करतो, जो त्याचा भक्त होतो, त्याच्या गायी देव वळतो. म्हणजे त्याचे इंद्रिय ताब्यामध्ये देव ठेवतो. अर्थात त्याच्या इंद्रियाचं वळण, मग ती मनेरी गाय असल, इतर इंद्रिय पंचविषयी इंद्रिय असतील, त्या इंद्रियाचं सुद्धा जोपासन भगवंत करतो. आणि असं केल्याच्या नंतर खेळून खेळून ते दमले की मग एका ठिकाणी भगवंत त्यांना बसवतो आणि आपल्या हातानं काला वाढतो. अभंगाचं 4थं चरण. एके ढाली काला, एके ढाली काला, एके ढाली काला, एके ढाली काल्याचं कीर्तन आहे. आलाप म्हणल्यावर शेवटच करावं लागणार आपल्याला.
गोपाळ एका ठिकाणी बसले, दमले, गायी वळूवळू भगवंतही दमले, की जे भाविक असे जे गोपाळ आहेत, जे भगवंताचं नामचिंतन करतात, असे जे गोपाळ आहेत, जे भाविक गोपाळ आहेत, त्यांना एका ठिकाणी बसल्याच्या नंतर एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, भाविकाला एके ठाई काला तुका म्हणे. जे भाविक आहेत त्यांना एका ठिकाणी बसून भगवंत काला देतो. काला देतो अर्थात एकत्रित मिक्स करतो. कळतंय? एकत्रित मिक्स करतो म्हणजे देव आणि भक्त वेगवेगळे ठेवत नाही. मग ददामी बुद्धी योग, ज्ञान योग देतो, त्यांच्यासोबत ऐक्य साधतो, त्याला भाविक लागतो. महाराज सगळ्यांना हा काला भेटत नाही, भाविक लागतो त्याला, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव लागतो. असे जे भक्त आहे त्यांना भगवंत काला वाटतात. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी वरती करून त्या भगवंताचं एकदा चिंतन करायचं. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, भाविकाला काला भेटतो. आजचा हा दिवस काल्याचा आहे म्हणून आताशी कीर्तनाला सुरुवात झाली आहे का नाही. आता इथून पुढं आज काल्याचं कीर्तन करायचंय आहे का नाही. आता किती 11 वाजले असतील, 4 वाजेपर्यंत. वा आता आपण काल्याचं चिंतन करणार आहोत. मग काल्याचा दिवस आहे, काल्याचं चिंतन करावं. कोणतं चिंतन? चरित्र ते उच्चारा भगवंतानं जे चरित्र गोकुळात केलं त्याचा आज मुख्य दिवस आहे, की त्या भगवंताच्या गोकुळामध्ये केलेले चरित्राचं वर्णन झालंच पाहिजे. मग गोकुळामध्ये तर अनेक चरित्र केले, मग कोणतं सांगायचं नेमकं गोकुळातलं? कोणतं? रांग भगवंतानं गोकुळातलं चरित्र जे केलं त्यातील मुख्य एखादी कथा पाहिजे आपल्याला, कारण भागवत नाही करायचं आता उभा राहून, नाही का नाही. अनेक चरित्र भगवंतानं केले. एका दिवशी काही गवळणी राजवाड्यामध्ये आल्या आणि यशोदा आई साहेबांना म्हणू लागल्या, अगं यशोदे, तुझा मुलगा दररोजच त्रास देतो का, आमच्या इथं चोऱ्या करतो. म्हणे काय तुम्ही लबाडे, माझं सगुण बाळ सगुण गुणाचे ताने,
आणि त्याच्यावर आळ घेता तुम्ही काय कुठं बोलू नका जरा तुम्ही जागा मला तो कोणी नका आळ घेऊ बाळा मला जो कोणी नका ना गवळ्याच्या नादी असा आळ घेतात माझ्या बाळावरती इतकं सगुण गुणाचं बाळ आळ घेतात आता काही बोलायचंच काम नाही राहिलं म्हणजे तुम्ही नुसते प्रमाणच चालतंय शब्द काढला की प्रमाण जे बोललंय ते प्रमाणावरच बोलतोय यांनी डायरेक्ट गोकुळी राहू का नको गोकुळातून डायरेक्ट काढूनच दिलं मला ले लवकर काढलं हो तुम्ही गडबड झाली का हा मग भगवंत आता जाऊ द्या दिलंच काढून तर चला पुढं मग काढून दिलं म्हणे कृष्णा लयच घोड्या करतो आता धरलं नाही एकदा तुम्ही डायरेक्ट धरून काढून दिलं धरलं नाही एकदा दिलं काढून म्हणे कृष्णा इथं नाही राहायचं तू चल जा आता कुठं कुठं जायचं
यशोदा आई साहेब काय म्हणल्या, तू इथं राहू नको, रानात जाय. कुठं जाय? रानात जाय. यांनी लगेच सोंगडी पाठवून दिले, तुम्ही सारे रानात या. म्हणजे हे कीर्तनकाराच्या पुढचेच प्रमाण जरा पुढे. आता तुम्ही बळी झाले. हे कसं झालं पा, मी झालो अभिमन्यू आणि कौरव सेनेतले सगळे महारथी झाले. एक भीष्म, काय म्हणतात आपले, भीमसेन, भीष्म, कर्ण, हे सगळे एकतरी एक झाले. आणि इकडे आमचे माग थांबलेले मामा, शकुनी मामा नाही म्हणत, पण हे सगळे महारथी झाले. मला प्रमाण द्यायच्या आधी मी बोलायलो का, पुढंच चालले माग. अरे जरा गडबड झाली का, चालायचं करा ना. बरं गेले भगवंत, गोपाळांना सुद्धा बोलवलं. अरे तुम्ही सारे गाया घेऊन रानात या, वनामध्ये. बरं ठीक आहे, देवासोबत गायी चारायला. मग गायी चारत असताना गायी चारायच्या आणि त्या चारल्या की मग येत्या, पोट भरलं ना गायीचं, ते एका जागेवर बसतात. गायीचं म्हणालो मी, बाईचं नाही. कारण एखाद्या वेळेस गायी शांत बसतील पोट भरल्याच्या नंतर, बाई शांत नाही. मग त्या एका ठिकाणी बसले की मग काय, कृष्णा, अरे गायी बसल्या, मग बघा आता काय करायचं. मग काहीतरी खेळू ना. खेळ मातीला लगोरी, खेळ मातीला लगोरी, खेळ मातीला लगोरी, खेळ मातीला लगोरी, खेळताती नाना परी, खेळताती नाना परी, खेळ मातीला लगोरी.
गवळणीला पुत्र झाला यशोदेला आणि पुत्र झाला सुनंदेनं सगळ्या गावामध्ये सांगितलं की काय झालंय यशोदेला पुत्र झाला. साऱ्या गोकुळामध्ये आनंद झालेला आहे. आणि मग आता शक्तासुरापासून चालू करावं लागतं का पुतणेपासून मला आता असो. देवाचंच नाव आहे. तुकोबरायांचे, ज्ञानोबरायांचे, निळोबरायांचे, अभंगचे, दुसरं गाणे तर नाही म्हटलो ना. वा, चांगली गोष्ट आहे. टाळ्या वाजवायच्या. आवाजाची दादा गान कोकिळाच आहे. बरं का बाबा, आमच्या भागामध्ये असा सत्ता नाही की बाबा तिथं गेले नाही. असो अनेक खेळ होतो. तू हमामा, लंगोरी, पिटू, दांडू, चेंडू फळी, अनेक खेळ भगवंत खेळले. एका दिवशी अशा गायी बसल्याच्या नंतर गोपाळ म्हणे देवा तेच खेळतो रे तू, आज काहीतरी विशेष खेळू. म्हणे काय खेळायचं? म्हणे आम्ही चेंडू सोबत आणलेत आणि फळ्या पण आहेत, चला खेळू म्हणे. चेंडू फळी कळते ना तुम्हाला? आता पाश्चात्य संस्कृतीमध्ये त्याला क्रिकेट म्हणतात. तो वास्तविक पाहिलं तर आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ पाहिजे, पण तो इंग्लंडचा आहे का नाही? आपला पाहिजे, भगवंतानं खेळलेला खेळ आहे. मग गोपाळ म्हणे चेंडू फळी खेळायचं काही हरकत नाही, खेळू आपण. मग खेळण्याकरता जरा बोबड्या जरा चॅप्टर होता. तो म्हणे देवा तुला लयच खेळता येतं रे, तू हारतच नाही, तू खेळामध्ये चतुर आहे, तुला खेळता येतं, तू एकटा आम्ही सगळे, तू एकटा. अरे म्हणे वाटून घेणं लागत असते ना. नाही. मग देव म्हणे बरोबर मी एकटा तर एकटा, पण आधी बॅटिंग मी करीन. काय करीन? आधी बॅटिंग मी करीन. भगवंतांना हातामध्ये फलंदाजी करण्याकरता फळी धाडलेली आणि तो पेंद्या हातामध्ये बॉल घेऊन तिकून धावत आला आणि त्याने तो चेंडू फेकलाय. त्या बॅटीनं त्या फळीनं असा भिरकावला, सरळ षटकार गेला आणि चेंडू इतक्या वरती गेला, सगळे वर पाहू लागला. तो वर पाहायला गेले तर डोक्यातल्या टोप्याच पडून गेले, इतक्या वर दिसाय ना शेवटी चेंडू. आणि त्या यमुने आई साहेबाच्या तटावरती कळंबाचं झाड, त्या झाडावरती बद्दिशी वाजलं. थोड्या वेळानं वाजल्याबरोबर गोपाळानं पाहिलं, अरे म्हणे त्या कळंबाच्या झाडावरती चेंडू होता पेंद्याचा. पेंद्या म्हणे देवा तू काही सांगू नको, माझा चेंडू तू आणलाय, तू काढून दे. अरे बाबा मी कसं काढून देऊ? म्हणे काय झालं तुम्हाला माहित नाही का? सगळ्याला त्या डोळ्यामध्ये कालिया नागाचा तो डोळ आहे आणि त्या डोळ्यामध्ये तो इतका विषारी आहे, वरतून जाणारे पाखरं सुद्धा त्याच्या विषाच्या वाफानच खाली पडतात. मी मरल ना. देवा काही सांगू नको, चेंडू तू हाणला, तू माझा चेंडू परत दे. परत दे? अरे बाबा मी राजाचं पोरग आहे, घरी चल तुला 5-50 देतो. तोच पाहिजे. अरे असं काय करतो पेंद्या, दुसरा देतो ना तुला. नाही देवा मला चेंडू तोच पाहिजे, तो माझा सताळू आहे. सताळू म्हणजे त्याने मी खेळलो तर कधी हारतच नाही, तो माझ्यासाठी सताळू आहे, मला तो चेंडू पाहिजे. पेंद्या अरे दुसरा घे ना. नाही देवा मला तो म्हणजे तोच पाहिजे, तोच पाहिजे, तुला देतो काढून. भगवंत त्या झाडाच्या बुंद्याजवळ गेले, खोडाजवळ गेले, वरती चढू लागलेले. तितक्यामध्ये सारे गोपाळ म्हणे हे देवा चेंडू नाही पाहिजे आम्हाला, तू परत ये. नाही पाहिजे. भगवंत म्हणले मी एक तर कोणाच्या नादी लागत नाही आणि लागलं तर त्याला सोडित नाही. मी आता चेंडूच देणार तुम्हाला. चेंडू पाहिजे ना तुम्हाला? सरळ दिशी वरती चढले. गोपाळ धावत धावत यशोदेकडे गेले आणि यशोदेला सांगू लागलेले, यशोदे तुझा गाना यमुना डोई बुडाला, यशोदे तुझा गाना यमुना डोई बुडाला, यशोदे तुझा गाना
इथे दांडू खेळत होतो तोपर्यंत भगवंतानं इकडं उडी मारली महाराज. यमुना डोहामध्ये कालिया सर्प शांत झोपलेला. त्याच्या आईने एकदम उशापाशी जाऊन चेंडू पडलाय आणि तो चेंडू आणण्याकरता कृष्ण खाली गेलेला आहे. तितक्यामध्ये त्या कालियाच्या ज्या 5 पत्न्या आहेत त्यांनी पाहिलं इतकं सगुण असणार, सुंदर असणार हे बाळ कोणाचं असेल, कसं काय आलं असेल. त्या बाळाला, त्याच्या आईला त्या बाळाची दया येत नसेल का, म्हणून त्या भगवंताच्या आईला दूषण देऊ लागल्या. तिला अक्कल नाही का, इतकं सगुण सुंदर बाळ असं सोडून दिलं डोहाच्या शेजारी. म्हणून सरसावून काही समोर आल्या आणि विचारपूस करू लागल्या, हे बाळा कोण तू? कृष्ण नाव आहे माझं. कशाला आला? चेंडू नेण्याकरता आलो, माझा चेंडू इथं आलाय, तो चेंडू द्या मला. अरे येडा झाला का खुळा? एका चेंडूमुळे प्राण जाईन तुझा, प्राण. इतका विषारी हा सर्प आहे, याच्या सहवासातले पशु पक्षी सुद्धा मरतात आणि तू मेला नाही हीच मोठी गोष्ट आहे. अरे जा घरी निघून. नाही म्हणे, चेंडू घेतल्याशिवाय मी जाणार नाही. समजून सांगू लागलेले आहे म्हणे, मी समजून सांगू लागलेले आहे. अरे बाळा जा. नाही म्हणे, चेंडू नेईन तरच वर जाईल, नाही तर माझे ते सोबती सगळे गोपाळ हसतील ना मला. शहाणपणानं उडी मारून गेला आणि चेंडू आता नाही भेटला तर हसतील ते मला. तुला चेंडू पाहिजे का? थांब तुला आणून देते. म्हणून एक सर्पिन समोर गेली. तितक्यामध्येच तो उठून बसला. कोण? कालिया उठून बसला आणि तुला विचारतोय काय? काय नाही स्वामी, सहज आले पाय दाबायला. कोण आलंय सांगा इथं, मला मनुष्याचा गंध येतोय. कोण आलंय? म्हणे कोणी नाही स्वामी, कोणी नाही. तितक्यामध्ये एका जणीनं आपल्या पदराआड त्याला असं लपून घेतलं आणि त्याच्यावरून पदर घेतला. स्वामी कोणीच नाही आलेलं, कोणीच नाही. खोटं बोलू नका, पतिव्रता म्हणतात आणि पतीशीच खोटं बोलतात. कोण आलं सांगा? मोहित करून टाकलं भगवंताच्या रूपानं महाराज. पतिव्रता असणाऱ्या त्या सर्पिणी सुद्धा त्या सर्पाला, त्या कालियाला खोटं बोलू लागलेले आहे. म्हणे स्वामी कोणी आलं नाही. तो भगवंत हालचाल करतायत, मागून निघण्याचा प्रयत्न करतात. तो परत विचारतोय कोणी सांगा ना कोण. इतक्यामध्ये पत्राच्या मागून डोकं काढलं भगवंताना असं आणि म्हणे त्यांनी विचारलं कोण आहे. डोकं मुंडकं बाहेर काढलं, डोकं बाहेर काढलं आणि म्हणे तुझा बाप आहे. बाप म्हटल्या बरोबर कालिया समोर आलेला आहे. दोघांमध्ये घनघोर असं युद्ध चालू झालेलं आहे. महाराज यांनी युद्ध करता करता असा गुद्दा हाणला त्याच्या फण्यावरती. फणा कळतो ना, असा 5 फण्याचा फणा, असा फणा आहे तो बिजागिरी असते. बिजागिरी कळते का? ते दरवाजा गेट लागतो उघडतो त्याला काय म्हणतात? कवाडाला असतं ते इंजिस का? नाही हो, जिथून वागतं तिथं इंजिसच ना. ती इंजिस असती. फणा असा होतो ना सापाचा, त्या इंजिसवरच गुद्दा मारला, त्याचा इंजिसच तुटून गेलं. त्याचा आता उठता येत. शरण आला, व्याकुळती आला, भगवंताला शरण आला. म्हणे देवा अरे मला सोडव गड्या, आता मी काय करू? जर हा डोह सोडून गेलो तर मला श्राप आहे, मला गरुड खाऊन घेईल. म्हणे भगवंत म्हणे डोह सोडून जाय, तुला श्राप येणं गरुड खाऊन घेईल. मी काय करतो, माझ्या पायाचे ठसे तुझ्या फण्यावरती उमटवतो आणि माझ्या पायाचा ठसा ज्याच्यावरती उमटला, ज्याच्यावरी माझा ठसा उमटला, त्याला काळ सुद्धा खाऊ शकत नाही. गरुड काय करेल? मग म्हणे देवा सामर्थ्यच नाही रे, तू माझा इंजिसच तोडून टाकलाय, तुला कसं घेऊ फण्यावरती? भगवंतानं आशीर्वाद दिला, शक्ती आली, उभा राहिला. परत भगवंत फण्यावरती गेले आणि भगवंत नृत्य करू लागलेले कालियावरती आलेला आहे. कालिया मर्दन भगवान की. अनेक लीला भगवंतानं केल्या. इट्टी दांडू चेंडू फळी अनेक लीला केल्या आणि अशा लीला करत असताना लीला करणं झाल्या की मग सारे गोपाळ एकत्रित बसवायचे आणि बसवले की मग
जी शिदुरी आणलेली ती भगवंत वाटायचे आणि त्या शिदुरीलाच काला म्हणतात. मग तो काला जीव ब्रह्म ऐक्याचा काला भगवंत वाटतायत. त्याचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रैच कक्षे वामे पानो मशृंकवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये सुपरे सुदो यज्ञ भुग्बाल केली पुंडली कवरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर आपल्या या सप्ताहामध्ये विशेष मोलाचं योगदान देणारे, ज्यांच्यामुळे आपल्याला या भूवैकुंठ पंढरीमध्ये सत्ता करायला मिळाला ते आमचे गुरुबंधू. पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद पांडुरंग महाराज. नाहीतर पहिला सत्ता आहे, ओळखही काही नाही पण नुसतं म्हटलं महाराज सप्ताह करायचा, काहीच नाही बाकीचं. हो करा ना, फक्त एकदा फोन आला की महाराज आमचा पण चालू व्हायला, तुमचा कधी. इतकंच नव्हे महाराज, त्यांचा आज चालू होणार होता पण त्यांनी आपल्या सप्ताहामुळे त्यांचा एक दिवस समोर ढकलला. खूप खूप उपकार झाले. खूप खूप तुमच्यामुळे पांडुरंगाची सेवा करण्याचा हा योग आला. धन्यवाद महाराज. बाकीचे सगळी ही मंडळी एका शब्दावरती धावून आले. मग आजचे गुणवान असतील, आपल्या यात्रेमध्ये आलेले वारकरी असतील, पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी विसावा घेतोय, थांबतोय असं जाहीर करतो.
पंढरीचा वारकरी वारी चुकवणे संगीत सर्व काळ अखंड प्रेमाचा तुला पंढरीचा वारकरी वारी चुकवणे भागे स्नान काळ मागे हे जिगान पंढरीचा वारकरी वारी चुकवणे आली अकरावीसे भागे प्रेमा माझे या सगळा कल्पनेची बाळा कोणी काळी नामामने तया सावे कल्याण जावो विज्ञान पाणवता कल्पनेची बाबा हो कोणी काळी माकडे मी तुझं प्रत्यायी देशकरी पायवा या संतास निरवी हे